मी काँग्रेस पक्षाकडून मला जी संधी दिली, खरंच मी त्यांचं सर्वांचं मी आभार मानतो. नमस्कार, मी गणेश मोरे. आपण पाहताय सिटी प्लस मराठी. सिटी प्लस मराठीच्या हॅलो नगरसेवक या कार्यक्रमात मी प्रथम आपलं स्वागत करतो. आज आपण प्रभाग क्रमांक 1 चिखली या ठिकाणी आहोत. या ठिकाणी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार आकाश विठ्ठल शिंदे यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. आकाशजी नमस्ते. नमस्कार सर. आकाशजी, काय सांगाल, आपण निवडणुकीला सामोरं जात आहे, काँग्रेसचे अधिकृत उमेदवार म्हणून निवडणुकीला सामोरं जात आहे, काय सांगाल? सर, मी प्रथम आपलं आभार मानतो ना. मी काँग्रेस पक्षाकडून मला जी संधी दिली त्याचं मी सर्वप्रथम सर्वांचं मी आभार मानतो, की जे माझ्यावर विश्वास ठेवला. आज मी एवढा युवा, कमी वर्षात 25 वर्ष म्हणजे त्या वर्षात मला एका राष्ट्रीय पक्षाने मला माझ्यावर जे विश्वास ठेवला, ते जनतेचं जे काय पाठबळामुळं, त्यामुळं मला खरंच मी त्यांचं सर्वांचं मी आभार मानतो. आणि जे आपण प्रश्न विचारला की प्रभागात कुठल्या ह्याने उतरणार प्रश्नावरती, तर मेन तर आम्ही रोडचं जे पूर्ण बघताय आपण आलात, पूर्ण रोड एकदम खराब, एकदम वाईट परिस्थिती करून ठेवलेली. जागी जागी एकदम खड्डे, त्यामुळे दुर्घटनेला नागरिकांना पूर्णपणे सामोरे जावं लागते. आणि पाण्याचा प्रश्न, पाण्याचं पण एक दिवसाआड पाणी येतंय, त्याच्यामुळे पण नागरिकांना त्याचं पाणी पुरवठा करता येत नाही, साठा करता येत नाही, त्यामुळे त्यांना पण त्या सामोरे. त्यामुळे टँकर माफिया, त्या परवाच्या भाषणात अजितदादा पण बोलले की टँकर माफिया खूप वाढले. ते बरोबर बोलले की टँकरनी पाणी, फ्लॅट जे आता धारक आहेत, आता बाहेर ठीक आहे, बाहेरच्या गावात ठीक आहे, खेडगावात टँकरचं चालू शकतं, पण आपली एक स्मार्ट सिटी आहे. स्मार्ट सिटी सारख्या एरियामध्ये जर आपल्याला टँकरनी पाणी घ्यावं लागते किंवा एक दिवसाआड पाणी येते, हे अत्यंत खेद वाटते. आणि पाण्याचं दुर्गंध फार, म्हणजे लोकांना ते जीवाशी खेळतं ते, असं मी पूर्णपणे प्रशासनाला याचा जबाबदार मी ठरवतो. एकंदरीत तुम्ही ज्या प्रभागातून निवडणुकीला सामोरं जात आहे, या प्रभागात काय काय मुद्दे तुम्ही घेऊन निवडणुकीला सामोरं जाणार आहेत? जसे की लाईट, पाणी, तुमच्या प्रभागातले ते महत्वाचे प्रश्न आहेत. तुमच्या प्रभागामध्ये रेड झोनचा एक महत्वाचा प्रश्न आहे. एकंदरीत तुम्ही ह्या प्रश्नांकडे कसं बघताय? ते प्रश्नांकडे मी तर आता तुम्हाला रोड, पाणी, ड्रेनेजचं हे तर मूलभूत प्रश्नच आहेत. हे तर झाले नाही, पण त्यामुळे तर आपल्याला त्याच्यावर बोलणं गरजेचं आहे. आणि आता आपण डेव्हलपमेंटवरच बोललं पाहिजे होतं. पण तुम्ही ते रेड झोनचा पण मुद्दा चांगला विषय मांडला. रेड झोन, काही लोक, बऱ्याच नेत्यांनी शब्द दिलते की रेड झोन हटणार, लोकांना अनधिकृत किंवा जे काही तुमचे जे सातबारे किंवा नाव नोंदणी लावता येत नाही, त्याच्यामुळं अनेकांना त्याचं सामोरे जावं लागतात. मला जर संधी दिली जनतेने, मी सभागृहात जाऊन ते मांडणार की बाबा आमचं जी मोरे वस्ती भाग आहे, कारण की ते वस्ती आहे, लोकांची वस्ती आहे, त्याच्यामुळे रेड झोनचा हा प्रश्नच नाहीये. रेड झोन कशाला म्हणता येईल, ज्याकडून जे डिफेन्सचं जे काय हे, पण आता इथं तुम्ही बघताय पूर्ण दाट वस्ती झाली, त्याच्यामुळे रेड झोनचा प्रश्नच येत नाहीये. त्यामुळे मला जर संधी दिली जनतेने तर मी मांडणार सभागृहामध्ये. गावकी भावकीच्या राजकारणात तुम्ही निवडणुकीला सामोरं जाताय. हा जो तुमचा जो प्रभाग आहे, या ठिकाणी वास्तव्यासाठी अनेक महाराष्ट्राच्या बाहेरून लोक आलेले आहेत. त्यांचा तुम्हाला कसा पाठिंबा भेटतोय? भरपूर त्यांचा मला पाठिंबा आहे. त्यांना पण असं वाटतं की आपल्यातला माणूस असावा, आपलं काम त्याला हक्काने करून घेता येईल. त्यांना समजलंय की आपण बऱ्याचदा त्यांना निवडून दिल्यामुळं डेव्हलपमेंट त्यांना समोरच दिसते. मला सांगायची पण गरज नाही, तुम्ही पण बघताय की पूर्ण डेव्हलपमेंट काहीच झालेलं नाहीये. त्यामुळे त्यांना वाटतं की आपल्या जवळचा, आपल्या हक्काचा किंवा आपल्यातलाच नगरसेवक जर झाला तर आम्ही त्याच्या हाताला हात धरून किंवा खांद्यावर टाकून आम्ही काम करून घेऊ शकतो, असं त्यांचा पूर्ण विश्वास आहे. एकंदरीत तुमचा
काँग्रेसचा पॅनल झालेला नाही, हम्म. तुम्ही एकटेच निवडणुकीला सामोरं बरोबर आहे, जाताय. बरोबर आहे. बरेच तुम्ही पण अनेक जणांनी मला तेच प्रश्न विचारला, पण माझ्यासाठी मी जरी एकटं लढत असतो, माझी जनता हेच माझं पॅनल आहे. मला जनतेचंच अगदी पाठबळ आहे. त्याच्यामुळे मी एकटा नाही आहे. मी एकटा कधीच समजत नाही. माझ्या मागे जनता आहे आणि जनताच हेच माझं पॅनल आहे. निर्धार करणार आम्ही हुंकार भरणार विचार ठरलाय आवाज घुमलाय गावखेडी शहरात माग नाही हटणार वादळ फुटणार यंदा पंजा यंदा पंजा यंदा पंजा निवडून देणार जिंकून येणार यंदा पंजा यंदा पंजा यंदा पंजा उद्याचा महाराष्ट्र घडवायला एकंदरीत आता निवडणुकीसाठी तुम्ही लोकांना काय आवाहन कराल? माझं जनतेला आव्हान तर नाही करणार, मी विनंती करेल जनतेला. आव्हान करण्या इतका मी मोठा नाही. मी जनतेला विनंती करेल की जनतेला मी एवढं म्हणेल की आपल्या गरीबातला किंवा आपल्या सामान्यातला आपल्या हाताला हात धरून काम करून घेणारा नेता निवडा किंवा एखादा कार्यकर्ता निवडा. मी तुम्हाला शब्द देतो तुमच्या माध्यमातून जनतेला, तुमच्या मताची जे मत देताल त्याचं मी सोनं केल्याशिवाय मी राहणार नाही. स्त्रियांना मिळेल साथ, महिलांना भक्कम मदतीचा हात, तरुणांना हक्काचा मिळेल रोजगार. आणि मोरे वस्तीची जी आत्ताची कंडिशन आहे, पुढच्या 5 वर्षात तुम्हाला वेगळंच चित्र दिसेल. तुम्ही सुद्धा मी शब्द देतो तुमच्या माध्यमातून, मी जर डेव्हलपमेंट नाही केली तर पुढच्या 5 वर्षात मी जनतेच्या समोर देखील जाणार नाही आणि कुठली निवडणूक सुद्धा लढवणार नाही. मी हा शब्द देतो आज तुमच्या न्यूज चॅनलमधून. काकाजी धन्यवाद, तुम्ही आमच्याशी चर्चा केली मन मोकळेपणाने. आपल्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद सर.